नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक भरती संदर्भात हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं केलं गेलंय आणि हे आंदोलन उभं करण्यासाठी प्रमुख याचं नेतृत्व ज्यांनी केलं ते म्हणजे संदीप कांबळे सर आणि त्याचबरोबर यांना मदत लागणारे किंवा यांना मदतीला उभे राहणारे सर्वच दिग्गज असे अभियोग्यताधारक जे या शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्व असणारे या सगळ्या अभियोग्यता धारकांचे मित्रपरिवार, नातेवाईक, घरचे, आईवडील हे सुद्धा यामध्ये बऱ्या प्रमाणात सामील झालेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन उभं केलं गेलं आहे आणि या आंदोलनाचा भविष्यात नक्कीच सकारात्मक निर्णय येणार आहे. हे आंदोलन उभं करायला खूप मोठी ताकद लागते, खूप मोठं बळ लागतं आणि हे सगळं बळ संदीप सरांनी एकवटलं आणि त्याला सगळ्यांची साथ लागली. आणि अशा ज्यांना तिथे शक्य झालं नाही, ज्यांना दुरूनच काय मदत करता आली, तसे बऱ्याच जणांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमधून हा पाठिंबा त्यांना लाभलेला आहे. बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये पण कमेंट करून टाकलेली आहे की आमच्याकडे आम्ही येऊ शकत नाही. काहींचे बघा असे पण कमेंट आहे, सर मी अपंग आहे, सर मी दिव्यांग आहे, सर मला जायचं होतं, सर माझ्या मुलासाठी वडील सुद्धा मेसेज करताय म्हणजे कमेंटमध्ये की मला स्वतःला यायचं होतं माझ्या मुलासाठी मुलीसाठी पण काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. अशा पण कमेंट आहे. ह्या कमेंट बघून पण खूप छान वाटतं की एवढा सगळा पाठिंबा इथे या आंदोलनाला लाभतोय आणि याचं खरं म्हणजे श्रेय सगळं संदीप सरांना आहे. त्यांनी ह्या सगळ्या अभियोग्यता धारकांना एकवटलं, एकत्र बांधलं आणि घेऊन तिथे स्वतः उपस्थित आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी सगळं क्रेडिट आपण संदीप सरांना देऊया आणि त्यांनी केलंय, खरंच काम केलंय, मोठं काम केलंय. आम्ही फक्त बोलतो, त्यांच्याशी बोलणं चालू असतं, त्यांच्याशी चर्चा चालू असतो, काय अपडेट घेत असतो आणि तुम्हाला फक्त ज्यांना ज्यांना तिथे जाणं शक्य होत नाही त्यांना जेवढं शक्य तेवढं आम्ही अपडेट देण्याचं काम करत असतो. बघा, सरांनी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र याचे ते अध्यक्ष आहेत आणि याच्या अंतर्गत त्यांनी हे सगळं चालू केलंय. हे तुम्ही फोटो बघू शकता. या दरम्यान तुम्ही इथे त्यांना मुख्य आपले शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना भेटले, भोयर साहेबांना पण भेटलेले, ते इथे मीडियाशी चर्चा पण केलेली त्यांनी. त्याचबरोबर हे आंदोलनाला बघा किती वर्ग मोठ्या प्रमाणात इथे एकवटलेला आहे. एवढे सगळे विद्यार्थी, विशेष म्हणजे यामध्ये महिलांची मुलींची संख्या सुद्धा खूप मोठी आणि नोंद करण्याजोगी आहे. त्यात बरेचसे व्हिडिओ पण मी बघितले, मला संदीप सरांनी स्वतः फोटो पण पाठवले, त्यात व्हिडिओ पण पाहिले मी. बऱ्याच जणांनी तिथे उभं राहून महिलांचा आवाज खूप मोठा होता. इथे आंदोलनामध्ये घोषणा देत असताना महिलांचा आवाज सुद्धा खूप मोठा आहे आणि महिलांची संख्या खूप मोठी, मुलींची संख्या खूप मोठी आहे. सो खरंच सॅल्यूट आहे ह्या कामाला. आमची सगळी इग्नाइटची टीम नेहमीच तुमच्याबरोबर आहे, विचाराने तुमच्याबरोबर आहे. तिथे फिजिकली आम्ही येऊ शकलो नाही त्याच्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही खूप प्रयत्न करतो, खूप प्रयत्न असतो आमचा, पण बऱ्याच वेळेस काही ना काही गोष्टी राहून जातात आमच्याकडे. पण त्याच्याबद्दल आम्ही माफी पण मागतो तुमची, नो डाऊट. पण आमचा पाठिंबा नक्कीच तुमच्या सगळ्या अभियोग्यता धारकांबरोबर, शिक्षकांबरोबर आहेच. मी याच्यापूर्वी पण एक शिक्षकांसाठी पण व्हिडिओ घेतला होता, शिक्षकांच्या आंदोलनासंदर्भात पण, शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात पण व्हिडिओ घेतला होता. सो तुम्ही सुद्धा भविष्यात ते शिक्षक होणार आहात. याला शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी होतात त्या सगळ्यांना इग्नाइट अकॅडमी नेहमीच सपोर्ट, पाठिंबा आणि साथ देणार, यात किंचितही शंका नाही. या संदर्भात बघा, संदीप सरांनी हे सगळं केलंय, त्यांच्याबरोबर सगळे त्यांचे अभियोग्यताधारक मित्रपरिवार असेल, सगळ्यांनी ही व्यवस्था केली. सगळ्यांचीच व्यवस्था सगळ्यांनीच केली असं म्हणूया आपण इथे. म्हणजे राहण्याची व्यवस्था, एवढ्या थंडीच्या दिवसांमध्ये तिथे आंदोलन करायचं. नागपूर त्यातल्यात अजून थंडीचं प्रमाण तिथे जास्त आहे. म्हणजे आपण म्हणतो हिवाळा, जसं तिथे उन्हाळा खूप मोठ्या प्रमाणात असतो तसा हिवाळा सुद्धा मोठा असतो. या शहरामध्ये तिथे दिवसभर आंदोलन करायची, आपल्या मागण्या सगळ्या, त्यांची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था केली आहे. मंत्री आणि सदस्यांच्या वेळोवेळी भेटी, त्या मागण्यांचं निवेदन त्यांना देणं, ह्या सगळ्या गोष्टी. प्रसंगी निडरता पण दाखवावी लागली. बऱ्याच ठिकाणी त्यांना अडवलं गेलं, तिथे निडरतेपणे स्वतः पुढे आलेत. त्यानंतर अभियोग्यताधारकांची उपस्थिती खूपच नोंदनीय होती, नोंद करण्याजोगी होती. खूप चांगला सपोर्ट सगळ्यांचा लागलेला आहे. सर्वांची यथायोग्य मदत पण त्यांना लाभलेली आहे. आणि विद्यार्थी आम्हाला म्हणजे सांगू नये असं म्हणतात की
दान देता येता हात पण देऊन टाका म्हणतात ना, मला ते आठवत नाही नेमकं काय, तुम्ही आठवत मला सांगा. पण सांगू नये आपण दान गुप्तपणे करावं, गुप्तपणे द्यावं. पण बरेच विद्यार्थ्यांनी आम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती, सर तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही सपोर्ट करत नाही, इग्नाइट असेल तसं. सो तेवढ्या 2-4 कमेंट आहे, 2-4 विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीचा नेहमी सपोर्ट असतो, फक्त सांगत नाही आम्ही. मागचे आंदोलन संदीप सर पण त्यांचा व्हिडिओ आहे, त्यांच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मी टाकतो तुम्हाला होतं, त्यांचा व्हिडिओ बघा, संदीप सरांनी व्हिडिओ घेतलेला आहे. त्यांनी पण त्या आंदोलनाची पूर्ण अपडेट आतापर्यंतची दिलेली आहे आणि त्यात त्यांनी उल्लेख पण केला आहे की इग्नाइट अकॅडमीचा सपोर्ट नेहमी असतो, आम्ही केलेला आहे, याच्यापूर्वी पण मदत केलेली आहे. फक्त ते सांगणं बरं वाटत नाही, अतिशयोक्ती होते, आम्हीच करायचं ना आम्हीच सांगायचं ते बरं वाटत नाही. सो संदीप सरांनी ह्यावेळेस तो व्हिडिओ घेऊन आम्हाला पण सेंड केला की सर तुम्ही म्हणजे नेहमीच असतो सपोर्ट, म्हणून तो व्हिडिओ पण बनवला आहे. सो तेवढा त्यांनी पाठवला आहे, त्यांच्या चॅनलवर पण टाकला आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता. सो मला सांगणं खरंच बरं नाही वाटत ह्या गोष्टी, पण तुम्हाला सांगतो मदत केली आम्ही, थोडीशी आर्थिक मदत केलेली, छोटीशी मदत आहे, इग्नाइटची छोटीशी मदत केली, पण मदत केली एवढंच मला सांगायचं आहे. सो हा उपक्रम खूप चांगला आहे, खूप चांगला आहे आणि या उपक्रमाला सगळ्या क्षेत्रातनं मदत झाली, त्याच्यातली आमची पण छोटीशी मदत नेहमीच असते, होईल. इथून पुढे पण अशी काही मदत लागली तर नक्कीच आम्ही सगळ्यांबरोबर राहू. सो तुम्हाला सुद्धा या आंदोलनामध्ये सामील होत आलं तर नक्कीच व्हा. नागपूर रिजनमध्ये राहणारे जे विद्यार्थी अभियोग्यताधारक त्यांनी पण थोडासा वेळ काढून तिथे जा. हे आंदोलन अजून पुढे चालू राहणार आहे. ते सगळी व्यवस्था आहे, राहण्याची, खाण्याची, पाण्याची पण व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आहे, इच अँड एव्हरी गोष्टी, म्हणजे महिला पण जाऊ शकता आणि पुरुष पण जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना सगळ्या व्यवस्था आहे. सगळी काळजी घेणारे पण ही सगळी टीम, ही सगळी लोक आहेत. संदीप कांबळे सर स्वतः सगळ्यांच्या पाठीशी आहे, सगळ्यांच्या पाठीशी पण आहे, सगळ्यांच्या समोर पण खंबीरपणे उभे आहेत या आंदोलनामध्ये. सो विद्यार्थी मित्रांनो, अभियोग्यताधारक शिक्षक मित्रांनो, या सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या घडत आहे. नक्कीच भविष्यामध्ये याचा रिझल्ट आपल्याला सकारात्मक मिळेल, अशीच आपली सगळ्यांची इच्छा आहे आणि अशीच आमची इग्नाइट अकॅडमीची सुद्धा एक प्राथमिक स्वरूपात मी बोलतो तुमच्याशी. आमचे इग्नाइट अकॅडमीचे, आता तुम्ही सगळे बराच वेळेस गोंधळ होतो तुमचा, तुम्ही माझंच नाव घेत असतात. आमचे इग्नाइट अकॅडमीचे डायरेक्टर, संचालक हे आहेत धनंजय कचाले सर. यांनी सुद्धा अतिशय काही न आढेवेढे घेता म्हणा किंवा काही न बोलता सरळ हाताने ही मदत केलेली आहे. सो आमच्या पूर्ण टीमने त्यांना सांगण्याच्या अगोदर त्यांची तयारी होते, त्यांनी लगेच इन्स्टंट ही मदत केलेली आहे. सो तुम्ही सगळे आमचे नाव घेतात, पण आमच्या मागे सुद्धा जे उभे आहेत ते म्हणजे धनंजय कचाले सर, यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे. तुमच्या म्हणजे पडद्यावर जरी तुम्हाला आम्ही दिसतो हिरो, पण खरे हिरो म्हणजे ते मागे लपलेले आहेत, ते हिरो असतात. सो नक्कीच ही मदत आम्ही थोडीफार केली, भविष्यात पण आम्हाला असा नक्की संधी मिळेल तर आम्ही ही मदत तुमच्याबरोबर राहू. वैचारिक लेवलला तुमच्याबरोबर आहोत, फिजिकली पण नक्की प्रयत्न करू आम्ही, आर्थिक मदत सुद्धा तुम्हाला आम्ही करत राहू, काही प्रॉब्लेम नाही. संदीप सर, परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे आणि तुमच्या कार्याला खूप खूप धन्यवाद आहे, सलाम आहे, कोटी कोटी शुभेच्छा आहे तुम्हाला. असंच काम ह्या अभियोग्यताधारकांसाठी करत राहा. ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्रात बरेच जण करत असतात, त्यातलं तुम्ही पण एक भाग आहात आणि तुमचा वाटा खूप मोठा असणार आहे. नक्कीच भविष्यात हे अभियोग्यताधारक तुमचं नाव घेतील आणि इग्नाइट अकॅडमीची ही मदत नक्कीच तुम्हाला या कार्यामध्ये मदतीची ठरव हीच अपेक्षा आहे. पुन्हा काही मदत लागली तर नक्की कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्ही सुद्धा येणे प्रकारे सपोर्ट या चांगल्या गोष्टींना करत राहा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.